पावसाळ्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे शेळ्या पाणी पिणं. आणि ते बघू शकता आपल्या फिरस्तीमध्ये शेळ्या एकदम जबरदस्त फुल. आता वरून पाऊस चालू आहे, पाण्यामध्ये दिसत असेल तुम्हाला थेंब पडत आहे. आणि एवढ्या पावसात सुद्धा शेळ्या पाणी पित आहे. हे फक्त फिरस्तीमध्येच सुका चारा खाल्ल्यामुळं होतं मित्रांनो. कारण अजून पाऊस चालू असल्यामुळं अजून काही हिरवा चारा आला नाही. तर सुका चारा काड्या वगैरे खाताय शेळ्या, तर त्यांना तहान भरपूर लागते आणि गढूळ पाणी पितात मातीमधलं. काही होत नाही यानं. जर बिमार शेळ्या जर येत असेल ह्या रस्त्यानं तर होऊ शकतं काही अडचण, पण शक्यतो शेळ्यांना आपल्या तर काही होणार नाही. कारण हे नदीतलं पाणी आहे, नदीचा रोड आहे. शक्यतो हे पाणी अस्वच्छ पाणी नकोच असतं शेळ्यांना, पण आपल्या शेळ्यांना अजून तरी काही प्रॉब्लेम आलेला नाही गढूळ पाण्यानं. आणि पोट भरून पाणी पितात शेळ्या, त्याच्यातही काही अडचण नाही, बघू शकता तुम्ही. त्याच्यामुळं सुका चाऱ्याचं प्रमाण पावसाळ्यामध्ये वाढवा, जेणेकरून तुमच्या शेळ्या तंदुरुस्त राहतील. कारण जेवढी शेळी पाणी पिणार तेवढं तिला दूध उतरणार आणि तेवढीच ती तंदुरुस्त राहणार, तेवढंच तिचं रक्त वाढणार. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी रंदेबाया शेळीपालन फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लव यू ऑल, बाय बाय. तरी बी आता काही पुढं गेल्यामुळं काही तहानेले राहिले असेल ते पुढं जाऊन पाणी पितील. पण पावसाळ्यामध्ये हा एक फायदा होतोय बघा. बाकी नदीनं आता मी शेळ्या चारतोय, बघू शकता तुम्ही कसा सुनसान एरिया आणि पूर्ण वाळलेला चारा आहे सध्या. पण खाताय शेंगा वगैरे सगळं काही. आणि घरी गेल्यानंतर मुरघास आणि थोडंसं खुराक चालू केलेलं आहे ते खातात. ओके.